तिलोत्तमा मेहेंदळे चक्क स्वतःहून माघार घेत आहेत. हो, पण मला माहितीये की तुम्ही कोणतीही गोष्ट सहजासहजी कोणाला देत नाहीत. आता ह्याच्या बदल्यात सुद्धा तुम्हाला काहीतरी हवं असेल, हो ना? कसली हुशार आहेस ग तू. सगळं कळतं तुला. मग तुला हे सुद्धा कळलं असेल की ह्या बदल्यात मला काय हवंय तुझ्याकडून. सांग. तुम्हाला काय हवं याचा विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्हाला काय हवंय ते सरळ सांगा. तुझ्या या गुरुकुलाच्या जागेकडे मी खरंच बघणार नाही. जर का तू माझी एक अट मान्य केलीस तर. एक मिनिट. मला अट घालणं इतपत मोठं नातं आपलं नाहीये, पण ठीक आहे. तुमचं समाधान कशात आहे हे मलाही बघू द्या. हो, पण जर मला ही अट पटली तर मी मान्य करेन. माझ्या सारंगच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करायचा नाही. त्याची नजर सुद्धा तुझ्यावर पडायला नको. कबूल? मी भूतकाळात नाही जगत आता. इथे घर सोडून आले ना तेव्हाच सगळ्या गोष्टी मागे सोडल्या आहेत. माझ्या आयुष्यातला तो काळ, चांगल्या वाईट आठवणी सगळं पुसून टाकल्यात मी. तुला काय वाटतं आम्ही रोज तुझी आठवण काढतो? चुकती असतो. त्या घरातल्या तुझ्या सगळ्या आठवणी मी स्वतःहून पुसून टाकल्यात. त्या घरात तुझं अस्तित्वच नाही ठेवलंय अजिबात. एक गोष्ट लक्षात ठेव. माझ्या घराचा उंबरठा ओलांडायचा प्रयत्न करायचा नाही. आणि जर का असा विचार जरी केलास ना तर माझ्याशी गाठ आहे. जिथून आलीस तिथे परत निघून जायचं. तुझी सावली सुद्धा आमच्या घरावर पडायला नको. आश्चर्य आहे हो. एकीकडे म्हणताय की तुम्ही माझ्या सगळ्या आठवणी पुसून टाकल्या आहेत आणि दुसरीकडे मात्र माझ्यावर एखाद्या जुन्या नात्यात असल्यासारखा अधिकार गाजवताय माझ्यावर. तुम्ही विसरला असाल तर मी आठवण करून देते. तुमचा आता माझ्यावर कोणताही कायदेशीर किंवा नैतिक अधिकार उरलेला नाहीये. मग तुम्हाला असं का वाटतंय की मी तुमच्या सगळ्या अटी मान्य कराव्यात? जेव्हा मी ते घर सोडून आले ना तेव्हाच तुमची आणि माझी वाट वेगळी झाली होती. त्यामुळे तुम्ही मला कितीही धमकावलत ना, मी इथून तर जाणार नाहीच, पण तुम्हाला सुद्धा ही जागा मिळवू देणार नाही. मला हवं असेल ना तर मी ही जागा बळकावू शकते. तू काहीच नाही करू शकणार. पण मलाच आता ही जागा नकोय, कारण याला तुझं नाव जोडलं गेलंय. आता ही जागा माझ्यासाठी अपवित्र झाली आहे. नकोय तुझी जागा मला. मी माघार घेते, पण त्या बदल्यात माझ्या सारंगकडे ढुंकून बघायचं नाही. त्याच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करायचा नाही. माझ्या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही. त्याला तुझी गरज नाही.